एलसीबीचे कर्मचारी यांना गोपनीय माहिती मिळाली की चोपड्याहून धरणगावकडे गांजाची वाहतूक करण्यात येणार आहे। या माहितीच्या आधारे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर आणि एलसीबी आणि ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचारी यांनी सापळा रचला असता चोपड्याकडून धरणगाव रस्त्याकडे ज्युपिटर स्कूटीवरती प्लास्टिक पिशवीमधून गांजाची वाहतूक करताना आढळून आला। सदरील गांजा हा 13 किलो आणि ज्युपिटर स्कूटी असा 2,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून संशयित आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपविभाग अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक माळी आणि त्यांचा स्टाफ यांना एक इसम आपला चोपडा बाजूकडून निमगावन या रस्त्याने गांजाची वाहतूक करत असल्याबद्दलची एक माहिती मिळाली होती। ती माहिती मिळताच त्याने ती माहिती आपले ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना कळवली। कावेरी मॅडम आणि एलसीबीचा स्टाफ यांनी संयुक्तरित्या ट्रॅप लावला आणि निमगव्हाण गावाच्या जवळ साधारण रात्री 11:15 वाजता एक इसम ज्युपिटर मोटरसायकलवर ज्युपिटर स्कूटी त्याच्यावर जाताना त्यांना मिळाला। जशी माहिती मिळाली होती त्यावरून त्याला थांबवलं, त्याची झडती घेतली। त्या गाडीच्या डिक्कीमध्ये साधारण आम्हाला 13.5 किलो गांजा, 1,34,000 रुपये गांजाची किंमत आहे। ती गाडी आणि त्याच्याजवळचा मोबाईल असा एकूण टोटल 2,44,000 मुद्देमाल आम्ही त्याच्याकडून रिकवर केलेला आहे। त्याला अटक केलेली आहे। त्याला कोर्टात नेऊन त्याची पोलीस कस्टडी घेऊन त्यांनी गांजा कुठून आणला, कुणाला देणार होता याच्याबद्दलचा आम्ही तपास करत आहोत।